लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबत अनेक रूमर्स आहेत, अनेक तथाकथित सर्वे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आचारसंहितेचा सर्वेचे रिपोर्ट जाहीर करू नये असा नियम असताना देखील सर्वेचे रिपोर्ट्स हे बाहेर येत आहेत। त्यामुळं निश्चितपणे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची अहिल्यानगर इथे झालेली जाहीर सभा, त्या सभेसाठी मिळालेला प्रचंड असा प्रतिसाद आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य माणूस, शेतकरी, दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये दिलेला न्याय आणि सहकार्य याची जाणीव ठेवून ते मतदानामध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरला असणार असं सभेवरून आणि प्रचार करत असताना जाणवलं। त्यामुळे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित होणार याच्याबद्दल कसली शंका असण्याचं कुठलंही कारण नाही। त्यामुळे जे रूमर्स आहेत आणि जे तथाकथित सर्वेस आहेत यांना 4 तारखेला उच्च स्वरूपामध्ये याचं उत्तर मिळाल्याशिवाय मताधिक्य पूर्वी जेवढं होतं 2,82,000 मतदान घटेल, मतदान एवढं मिळणार नाही, परंतु 1 लाखाच्या फरकाने किंवा आसपास हा सुजय विखेंचा विजय होईल। हा फरक का पडेल असं वाटतं? फरक यासाठी पडेल की कोणती गोष्ट आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये सातत्यानं एकच व्यक्ती आला आणि किती काम केलं तरी आपल्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना बोलण्याची सवय आहे। मोदीजींचं 10 वर्ष सरकार आहे आणि त्यामुळं 10 वर्षापूर्वी प्रमुख पक्ष विरोधी असलेला काँग्रेस यांनी काय चुका केल्या, काय विकास केला, काय अडचणी आल्या हे आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या मतदाराला तेवढंच ज्ञात नाही। त्यामुळे जे काही केलं ते कसं चुकीचं आहे अशा संदर्भामध्ये जी काही अँटी इन्कम्बन्सी होती त्याचा परिणाम हा डायरेक्ट लीडवरती होणार आहे।